हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण आंब्याचं लोणचं करणार आहोत. हे जे लोणचं आहे हे वर्षभर खूप छान मस्त टिकतं. आता या आंब्याच्या लोणच्याची खरी आठवण कधी येते माहीत आहे का? पावसाळ्यामध्ये बाहेर खूप जोरदार आणि मुसळधार पाऊस पडत असतो आणि अशा वेळेस आपण घरामध्ये छान मस्त अशी गरम गरम डाळ भात केलेली असते आणि अशा गरम गरम डाळ भाताबरोबर जर मस्त असं आंब्याचं लोणचं असेल तर मग काय खूपच छान. तर मग चला वेळ वाया न घालवता पटापट आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पटापट आंब्याचं लोणचं ही रेसिपी करायला सुरुवात करूया. आज आपण आंब्याचं लोणचं करणार आहोत, कच्च्या आंब्याचं लोणचं. तर पहा, इथे मी 2 किलो कच्चे आंबे घेतलेले आहेत. तर पहा, हे जे आंबे आहेत ना, मिक्स आंबे आहेत. म्हणजे हापूस आंबा, बटाटा आंबा असे ना मिक्स आंबे आहेत. पण बऱ्यापैकी असे मोठे आणि मासाळ असे हे आंबे आहेत. तर पहा, आंब्याचं लोणचं करायचं असेल ना तर मार्केटमध्ये, जिथे मार्केट असेल, जिथे भाजी मार्केट आहे, तिथे आंब्याचं लोणचं करण्यासाठी अगदी बटाटा आंबा बोलतात त्याला, तर तो आंबा मार्केटमध्ये उपलब्ध असतो. आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर ते आपल्याला स्वतः आपण फक्त सांगायचं की आपल्याला किती किलो आंबे हवेत, त्यानुसार ते आंबे वजन करून ते आपल्याला छान मस्त फोडीसुद्धा करून देतात. तर पहा, मी इथे हे फक्त कच्चे आंबे आणलेले आहेत. हे कच्चे आंबे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. तर पहा, मी 2 किलो आंबे घेतलेले आहे, पण त्यापासून मी अगदी वेगवेगळ्या रेसिपीज करणार आहे. तर पहा, इथे मला लोणचं करायचं आहे, त्यासाठी मी इथे 3 कच्चे आंबे घेतलेले आहेत. हे आंबे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून असं आपल्याला मस्त पुसून घ्यायचे आहेत. आणि पुसल्यानंतर ना थोडा वेळ पंख्याखाली ठेवूया, म्हणजे जो काही थोडाफार ओलावा असेल तो सुकून जाईल. तर पहा, हे जे आंबे आहेत हे मी घरीच कट करून घेणार आहे. आता पहा, मी अगदी घरच्या घरी चाकूच्या साहाय्याने हे आंबे कट करून घेणार आहे. तर पहा, यातला फक्त जो बाटा आहे तो बाटा मी फक्त वेगळा करून घेणार आहे. बाकी सगळा मांसाळ भाग आपल्याला लोणच्यासाठी घ्यायचा आहे. किंवा तुम्ही मार्केटमधून सुद्धा तुम्ही म्हणजे लोणच्यासाठी तुम्ही फोडी अगदी विकत घेऊ शकतात. तर पहा, मी अशा पद्धतीने छान मस्त फोडी करून घेतलेल्या आहेत. आणि पहा, जो बाटा असतो तो बाटालासुद्धा बऱ्यापैकी असा ना आंब्याचा एक मांसाळ भाग असा लागलेला असतो. मी तो सुद्धा चाकूच्या साहाय्याने काढून घेतलेला आहे. तो सुद्धा मी लोणच्यामध्ये वापरणार आहे. तर पहा, आता आपण काय करायचं आहे, या ज्या फोडी आहेत, तर ह्या फोडी आपल्याला एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायच्या आहेत. आणि एक लक्षात ठेवा की पहा, इथे हा जो मांसाळ भाग जो म्हणजे ना बाठाला असा साईडला असतं, मी तो सुद्धा काढून घेतलेला आहे. आणि हे आंबे कट करता करता मी खाण्याचं पण काम केलेलं आहे. जर कच्चा आंबा असेल तर कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल, हे नक्कीच. तर पहा, इथे मी या फोडी एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घेतलेल्या आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ ॲड करायचं आहे. तर पहा, इथे मी 2 चमचे ते सुद्धा फुल भरून असे 2 चमचे मी मीठ ॲड केलेलं आहे. आणि 1 चमचा भरून मी इथे हळद ॲड केलेली आहे. आता मीठ आणि हळद छान व्यवस्थित आपल्याला या फोडींना असं लावून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला, ह्या फोडी आहेत ना, आपल्याकडे एका म्हणजे चाळणी असेल किंवा असा जाळीचा बाऊल असेल ना, त्या बाऊलमध्ये आपल्याला ह्या फोडी ट्रान्सफर करून घ्यायच्या आहेत. आणि पहा, आपल्याला एक असं खाली एक बाऊल ठेवायचा आहे आणि त्या बाऊलवरती हा जाळीचा बाऊल ठेवायचा आहे. म्हणजे काय होतं माहिती आहे का, आपण आंब्याच्या ज्या फोडी आहेत त्याला आपण मीठ आणि हळद चोळून घेतलेलं आहे. तर थोड्या वेळानंतर ह्या फोडींना पाणी सुटतं आणि ते पाणी सगळं या जाळीच्या बाऊलमधून खाली गळतं. तर म्हणून इथे आपल्याला ह्या सगळ्या फोडी, जर तुमच्याकडे चाळण असेल तुम्ही चाळणीमध्ये किंवा जाळीचा बाऊल असे तुम्ही त्याच्यामध्ये ट्रान्सफर करू शकता. तर पहा, इथे मी कॉटनचा रुमाल घेतलेला आहे. कुठलाही कॉटनचा कपडा असेल तो घ्या आणि छान अशा या बाऊलला असं मस्त
हा कपडा असा मस्त कवर करून घ्या. तर पहा इथे बाल्कनीमध्ये मी टेबल ठेवलेला आहे आणि या बाल्कनीमध्ये गरम वाफ आहे. हलकं असं ऊन पडतं, जास्त ऊन पडत नाही. तर तुमच्याकडे ऊन पडत असे तुम्ही उन्हामध्ये सुद्धा ठेवू शकता. तर पहा मी हे 4 तास मी हे असंच उन्हामध्ये ठेवलं होतं. 4 तासानंतर मी या फोडी एका टेबलवरती प्लॅस्टिक अंथरून त्या प्लॅस्टिकवरती मी या फोडी अशा लाईनीत लावून ठेवलेल्या आहेत. म्हणजे लाईनीमध्ये असं पसरून ठेवायच्या आहेत. तर तुम्ही पाहू शकतात की हळद आणि मिठामुळे आंब्याचं जे पाणी आहे ते बऱ्यापैकी पाणी खाली साठलेलं होतं. आता ह्या ज्या फोडी आहेत तर पंख्याखाली मी पुन्हा एकदा 4 तास मी पंख्याखाली ठेवल्या होत्या. म्हणजे त्या फोडींमध्ये जोही काही ओलावा असेल तो पूर्णपणे सुकून जाईल. म्हणजे 4 तास आपल्याला उन्हामध्ये ठेवायचं आहे आणि पुन्हा 4 तास अशा फोडी आपल्याला पंख्याखाली ठेवायच्या आहेत किंवा ऊन असेल तर उन्हामध्ये सुद्धा तुम्ही 4 तास तुम्ही सुकत ठेवू शकतात. तर पहा इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 वाटी भरून मी ऑइल घेतलेलं आहे. हे ऑइल आपल्याला गरम करून थंड करून घ्यायचं आहे. पहा इथे पॅन घेतलं. या पॅनमध्ये मी 2 चमचे धणे, 2 चमचे बडीशोप, त्याचबरोबर 2 चमचे मी इथे ओवा घेतलेला आहे. त्यानंतर 2 चमचे जिरं घेतलेलं आहे. त्याचबरोबर इथे मी 1 चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता. इथे मी अर्धी वाटी मी इथे आपली जी राईची डाळ असते जी आपण लोणच्यासाठी वापरतो ती ॲड करायची आहे. आता हे सगळं छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरती छान मस्त आपल्याला मीडियम गॅसवरती किंवा मंद गॅसवरती छान मस्त असं भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर छान मस्त असा वास येतो. मग त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे. तर पहा हे सगळं मी अगदी 10 मिनटं मी हे सगळं पॅनमध्ये मीडियम गॅसवरती मस्त मी हे सगळं भाजून घेतलेलं आहे. तर पहा आता हे सगळं छान मस्त आपलं भाजून झालेलं आहे. एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि प्लेटमध्ये ट्रान्सफर करून झाल्यानंतर हे थंड करून घ्यायचं आहे आणि थंड करून झाल्यानंतर आपल्याला हे सगळं ग्राइंडरमध्ये ग्राइंड करायचं आहे आणि ग्राइंड करताना अगदी हरट-भरट पावडर नाही करायची आपल्याला, फक्त हरट-भरट अशा पद्धतीनेच आपल्याला दळून घ्यायचं आहे. तर पहा मी हे सगळं ग्राइंडरच्या भांड्यामध्ये मी हे सगळं ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगते की मी दरवर्षी 2 किंवा 3च आंब्याचा लोणचं करते. कारण कसं माहिती आहे का, स्टोरेजसाठी आपल्याकडे जशा मोठ्या बरण्या असतील तर तुम्ही जास्त आंबे घेऊ शकतात. पण जर स्टोरेजसाठी जर बरण्या कमी असतील तर मी त्याप्रमाणेच इथे मी 3 आंबे घेतलेले आहेत. तर पहा इथे मस्त आपली पावडर करून झालेली आहे अगदी हरट-भरट. इथे हे जे ऑइल आहे हे ऑइल मी गरम करून थंड करून घेतलेलं आहे. थंड म्हणजे कोमट करून घ्यायचं आहे. आता पहा याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा हिंग ॲड करायचा आहे. हिंग ॲड करून झाल्यानंतर इथे मी 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे मी इथे काश्मीरी मिरची पावडर ॲड केलेली आहे. त्याचबरोबर हे छान मस्त आपण तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता पहा तेलामध्ये छान मस्त मिक्स करून झाल्यानंतर आपण जी पावडर करून घेतली होती ती ॲड करूया. ती ॲड करून झाल्यानंतर पहा इथे आपल्याला ना खडे मीठ ॲड करायचं आहे. मी अगदी इथे अर्धा चमचा खडे मीठ ॲड केलेलं आहे. तर पहा आपण जे आंब्याच्या ज्या फोडी होत्या ना त्याच्यामध्येच आपण मीठ आणि हळद लावून त्या सुकवून घेतल्या होत्या. त्याच्यामुळे जो खारटपणा आहे तो त्या फोडींना आहे. मग आता ह्यावेळेस आपण अगदी थोडंसंच खडे मीठ ॲड केलेलं आहे. आता पहा हे सगळं छान मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर ह्या ज्या आंब्याच्या फोडी आहेत तर पहा पंख्याखाली मी 4 तास या सुकवून घेतलेल्या आहेत. कडक ऊन असेल तुम्ही कडक उन्हात सुद्धा सुकवू शकतात. आता या फोडी याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. त्याचबरोबर इथे मी एक लसणाचा कांदा घेतलेला आहे तो आणि लसूण सोलून तो सुद्धा इथे ॲड केलेला आहे. आता इथे ऑप्शनल आहे लसूण. मला लोणच्यामध्ये लसूण आवडतं. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकतात. पहा आता हे छान मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता पहा मिक्स करून झाल्यानंतर इथे मी 1 वाटी भरून मी इथे गूळ घेतलेला आहे. चाकूच्या साहाय्याने हा गूळ छान मस्त बारीक कट करून घ्यायचा आहे आणि तो ॲड करायचा आहे. तर मी पूर्ण 1 वाटी भरून इथे मी
गूळ ॲड केलेला आहे. आता हा गूळ छान मस्त असा मिक्स करून घेऊया. तर पहा इथे आपलं गोड, आंबट आणि तिखट असं लोणचं तयार झालेलं आहे. तर पहा आता हे जे लोणचं आहे, लोणचं आपल्याला एका काचेच्या बरणीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तर पहा ही बरणी मी स्वच्छ धुवून पुसून पंख्याखाली मी 2 तास ही बरणी सुकवून घेतलेली आहे. आता हे लोणचं बरणीमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. तर पहा ट्रान्सफर करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला अगदी अर्धी वाटी ऑइल घ्यायचं आहे. ते ऑइल कोमट करायचं आहे आणि कोमट ऑइल आपल्याला वरतून ॲड करायचं आहे. लोणच्याच्या वरती आपल्याला तेलाचा थर ठेवायचा आहे, जेणेकरून आपला हे जे लोणचं आहे दीर्घकाळ टिकतं, अजिबात खराब होत नाही. तर पहा 2 दिवसानंतर मी या लोणच्यामध्ये तेल कोमट करून ॲड केलं होतं आणि हे लोणचं भाकरीबरोबर चपातीबरोबर एक नंबर लागतं. नक्की ट्राय करा.